नई दिल्ली में भारत मंडपम में चल रहे इंडिया एआई इम्पैक्ट समिट 2026 के एआई इन एग्रीकल्चर विषयक चर्चा सत्र को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने संबोधित किया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस अवसर पर बताया कि कृषि क्षेत्र में आर्टिफिशियल इंटेलिजेंस की सहायता से खाद्य सुरक्षा, पर्यावरणीय परिवर्तनों का सामना करने की क्षमता, महिला सशक्तिकरण सहित सर्वांगीण समृद्धि लाने के लिए सरकार प्रयासरत है। उन्होंने कहा कि एआई का उपयोग केवल प्रदर्शन और चर्चाओं तक सीमित न रहे, बल्कि बड़ी संख्या में लोगों तक पहुँचने की आवश्यकता है। उन्होंने कहा कि राज्य में एग्रीकल्चर डाटा एक्सचेंज विकसित हो रहा है और डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर तैयार किया जा रहा है। इससे खाद्य सुरक्षा, निर्णायक और उपभोक्ताओं का विश्वास मजबूत होगा। मुख्यमंत्री फडणवीस ने रेखांकित किया कि 150 लाख हेक्टेयर कृषि क्षेत्र, अग्रणी कृषि विश्वविद्यालय और सक्षम स्टार्टअप परिस्थिति तंत्र वाले महाराष्ट्र में एआई आधारित कृषि परिवर्तन के लिए बड़ी क्षमता है। देशातला सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म एआयचा शेतीच्या क्षेत्रात महाराष्ट्राने तयार केला। 25 लाख शेतकरी आज हा प्लॅटफॉर्म यूज करतायत आणि एआयच्या माध्यमातून आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवता येते। एआयच्या माध्यमातून आपल्याला लोकलाइज या पद्धतीनं क्लायमेटची माहिती देता येते। आपल्याला त्या ठिकाणी जी काही कीड वगैरे निर्माण होते त्याच्यापासून बचाव करता येतो आणि ही सगळी जी काही व्यवस्था आहे ती त्या ठिकाणी मी मांडलेली आहे। आणि यासोबत आपण आपल्याला माहिती आहे की ॲग्रीस्टॅक तयार केलेला आहे। या सगळ्यांचं एकत्रीकरण करून एआयचा उपयोग करून उत्पादकता वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि वातावरणाच्या बदलाचा परिणाम आपल्या शेतीवर होऊ नये, ही याच्या पाठीमागची आपला उद्देश आहे। आणि पुढच्या काळात ज्यावेळेस महाराष्ट्रात एआय फॉर ॲग्रीकल्चर ही आपली समिट होईल त्यावेळी जगभरातनं लोक किंवा वेगवेगळ्या राज्यातनं लोक त्या ठिकाणी आले पाहिजेत असा आपला प्रयत्न आहे। मुख्यमंत्री फडणवीस ने इस अवसर पर खाद्य सुरक्षा, जलवायु क्षमता, महिला सशक्तिकरण और समावेशी समृद्धि के लिए एआई निर्णायक सिद्ध होगा, ऐसा विश्वास व्यक्त किया। महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार, वैश्विक संस्थाओं, शोधकर्ताओं, निवेशकों और किसान संगठनों के साथ सहयोग से इस परिवर्तन को गति देगी, ऐसा आश्वासन उन्होंने दिया। या माध्यमातून जे काही एआयचे जे मॉडेल्स आहेत ते मॉडेल्स आपल्याकडे आपण तयार करणार आहोत, यूज केसेस आपण तयार करणार आहोत। वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एआयचा उपयोग करून आणि त्याला स्केलवर कसं न्यायचं हे यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत। आणि आपल्याला माहिती आहे की आता सर्वमनी इंडियाचं पहिलं एलएलएम जे आहे ते तयार केलेलं आहे किंवा ते शोकेस केलेलं आहे, त्यामुळे त्याचा उपयोग आपण करणार आहोत। जसं चॅट जीपीटी आहे तसं आपलं मॉडेल राज्याचं ते देखील आपण तयार करतो आहोत। मला असं वाटतं की या माध्यमातून पुढच्या काळामध्ये राज्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये एआय रेडी अशा पद्धतीचं आपलं राज्य असेल।